जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा फक्त मन तुटत नाही तर त्या नात्याचा पायाच हादरतो. अशा वेळी काय झालं याच्यापेक्षा आता पुढे काय हा विचार करणं जास्त महत्त्वाचं असतं. सांगायचंच झालं तर अशा परिस्थितीमध्ये हाताळण्याचे काही ठाम टप्पे. भावनिक डिस्टर्बन्स बाजूला ठेवा. विश्वास तुटला की पहिली प्रतिक्रिया राग, रडू किंवा सूड घेण्याची असते. पण लक्षात ठेवा, रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला कमकुवत करतो. त्यामुळे आधी स्वतःला शांत करा. समोरच्या व्यक्तीने जे केलं ते त्याच्या स्वभावामुळे किंवा परिस्थितीमुळे केलं, तुमच्या कमतरतेमुळे नाही. हे वास्तव स्वीकारलं की पुढचा मार्ग सोपा होतो. का पेक्षा कसं याच्यावर लक्ष द्या. त्यांनी असं का केलं या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला कधीच मिळणार नाही किंवा मिळालं तरी त्याने तुमचं समाधान होणार नाही. त्यापेक्षा आता या माणसासोबत मी कसं वागायचं यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर नवीन नियम ठेवा आणि तोडायचंच असेल तर ते मात्र पूर्ण विरामासह बंद करून टाका. शून्यापासून सुरुवात. विश्वास ही अशी काही गोष्ट नाही बरं का, जी बटन दाबल्याबरोबर पुन्हा निर्माण होईल. तो तुटला हे मान्य करा. समोरच्याला स्पष्ट सांगा, तुझ्यावरचा माझा विश्वास आता शून्य आहे. आपल्यामधलं नातं पुन्हा ठेवायचं असेल तर तो पुन्हा मिळवायचा असेल तर तुला तो तुझ्या शब्दांनी नाही तर कृतीने सिद्ध करावा लागेल. इथून पुढे त्या नात्याचा पुन्हा एकदा व्यवहार सुरू होतो. स्पष्ट मर्यादा आणि अटी. इथून पुढे तुमची प्रायव्हसी, तुमचा वेळ आणि तुमच्या भावना यांचा व्यवहार कसा असेल हे ठरवून घ्या. मला तुझ्या या गोष्टी आता मान्य नसतील, तुला पूर्ण पारदर्शकता ठेवावी लागेल. या अटी लादणं म्हणजे समोरच्यावर अन्याय नाही तर स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी केलेली ती गुंतवणूक असणार आहे. बऱ्याच वेळा आपण जाऊ दे आता काय होणार म्हणून सोडून देतो, पण विश्वास सुटलेल्या नात्यात जर तुम्ही ठाम राहिला नाहीत तर समोरच्याला तीच चूक पुन्हा करण्याची संधी मिळते. जर तुम्हाला त्या व्यक्तीचा त्रास होत असेल तर त्याच्याशी असलेला संपर्क मर्यादित करा. थोडक्यात काय, तर विश्वास तुटणे ही जखम आहे, ती भरून येण्यासाठी वेळ लागेलच, पण त्या जखमेवर वारंवार मीठ चोळलं जाणार नाही याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल. नातं प्रेमाचा असो वा रक्ताचा, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून कोणताही विश्वास पुन्हा साधता येत नाही.